ज्याला आपण दर्शन बांदेकर या नावाने ओळखलंय आणि मॅच सुरू होत आहे. गोलंदाज सुनील चौगुले आणि हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खेळलेला आहे आणि चौकार. हो सुंदर असा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि हा तिसरा चेंडू डॉट. सुंदर असा क्षेत्ररक्षक सुनील चौगुलेंच्या माध्यमातून तर पुढील चेंडू सुंदर असा क्षेत्र चौक 2 रन. किती चेंडू झाले? काय चौकार. एकूण धावसंख्या 2 मिनिटं 9 ना. धावसंख्या 2 चौके आणि 1 सिंगल. 11 झाले. अरे थांबा आम्ही इकडेच लिहायच्या अगोदर तुम्ही सुरू हा मग ते लिहायला कोण तयारच नाही ते फक्त सांगत राहा. एकूण धावसंख्या पूर्ण. सुंदर असा चेंडू फेकला होता पण दर्शन बांदेकरला काही खेळण्यात जमला नाही दिसतोय. पुढील चेंडू समर्थ परब यासाठी आणि सुंदर असा खेळ मारलेला आहे आणि 1 धाव निघते. काहीतरी चूक होते संघातून दिसते. परत स्ट्राईक एंडला विनोद बने आणि पुढील चेंडू त्यांच्या राईट हँडला चेंडू चाललाय 2 रनांसाठी. साईडला पुढील चेंडू आणि हा सुंदर असा मारत आणि 2 रन. किती चेंडू झाले? 2 रन. काय करतायत विनोद बने नक्की काही समजत नाहीये. आणि हा सुंदर असा चेंडू खेळलेला आहे डायरेक्ट कॉमेंट्री मध्ये आलेला आहे. 2 रन. क्षेत्ररक्षक एकदम आणि हा जातोय तर चेंडू पार 1 धावांसाठी. क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसत जातोय सीमा 1 बाउंस सीमा पार चौकार. 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर संख्या होती ती स्कोर सांगा. हो झाले की लगेच काउंटिंग करायचं. तुम्ही त्याच्या बाजूला स्कोर काउंट करायला 2 मिनिट थांबा. बॉलरचं नाव सांगायचं आहे शुभम विचारे. सुरू करायचं. पहिला 11 होते ना. पहिला 12 आला. पहिल्या ओव्हरला 11 होता. दुसऱ्या ओव्हरला किती? पहिल्या ओव्हरला 16 आला. 16 आला. काय 16 कसा? अरे 4 तर तिकडे 2 गेले. 23. पुढील बॉलर शुभम विचारे. स्ट्राईक एंडला समर्थ परब पाव्या. समर्थ परब नोचे अंपायरने नोचा इशारा दिलेला आहे आणि हा चेंडू जातोय 1 धावेसाठी. लिहून ठेवा व्यवस्थित. स्कोर मध्ये सुंदर असा आणि हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. पुढील चेंडू पायात ठेवण्याचा प्रयास बट समोर दर्शन बांदेकरला खेळताना आलेला दिसत नाहीये. तिसरा चेंडू आणि हा सुंदर असा खेळलेला आहे आणि हा 2 रनांसाठी जातोय. नो परत अंपायर नोच हे करत आहेत आणि हा जातोय फेकी जाते ती बाउंड्रीच्या बाहेर आणि आताच्या धावसंख्येतील त्या 2. टोटल 3 धावा घ्यायच्या आहेत. 3 बॉल झाले 3 बॉल 30 रन आणि हा 4था चेंडू असा फेकलेला आहे आणि हा क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसतोय आणि जातो 1 बाउंस सीमा पार चौकार.
पुढील 5वा चेंडू बनेंसाठी आणि हा क्षेत्ररक्षक आहे तिकडे राकेश कदम. लास्ट बॉल आणि हा सुंदर असा आणि क्षेत्ररक्षक स्ट्रायकिंगला समर्थ आणि क्षेत्ररक्षक काही चुकी करताना दिसणार नाही. एक चेंडू 34 धावा आणि हा सुंदर असा आणि आज जातोय तो समर्थ परत तंबूच्या दिशेने येताना दिसत आहे. चांगली फलंदाजी केलेली आहे त्यांनी पण यावेळी त्यांना दर्शन बांदेकर बनता आलेलं नाहीये. स्ट्रायकिंगला फलंदाज गेलेला आहे प्रशांत परब आणि हा गेलेला आहे तो चौकार. स्कोर जातो तो 38 आणि विकेट नाही जाताना दिसत आहे. काहीतरी गोलंदाज वाटतं आज काहीतरी लिंबू फिरून आलेले दिसत आहेत आणि हा सुंदर असा चेंडू खोल टप्प्याने जातो तो चौकार. प्रशांतच्या बॅट मधून आलेला आहे दणदणीत आणि हा सुंदर असा 2 रन साठी झालेला बॉल आणि ओव्हरची समाप्ती. झाला स्कोर झाले ना. कदम यांना करायच्या आहेत. मॅचला सुरू करायचं आहे आणि प्रशांत परबचा पहिला चेंडू राकेश कदम यांच्यासाठी सुंदर असा केलेला आहे आणि जातो तो क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसतोय आणि धाव जाते ती 1. दुसरा चेंडू जीत साठी प्रशांतचा. आधी पाहूया काय करतोय तो आणि चेंडू टाकलेला आणि अंपायरचा इशारा नो. रात्री वाटत चॅटिंगचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय प्रशांतवर. त्याने हा सुंदर दुसरा चेंडू टाकल्याने 1 धावेसाठी जातोय तो सीमा पार. धाव संख्या एकूण पोहोचते ती 2 बॉल 3 आणि हा सुंदर असा चेंडू केलेला आहे आणि जातो तो 1 धावेसाठी. सुंदर असा षटकार येतोय तो राकेश कदम यांच्या बॅट मधून. 2 मिनिटं थांबायचं. फलंदाज बाद होत आहेत राकेश कदम जातात ते तंबूच्या दिशेने. स्कोर जातो तो 11. लास्ट बॉल आणि प्रशांतचा लास्ट बॉल बघूया काय करतात. टप्प्यात टाकला आणि विकेट जातात. जीत काय करतोय ते काही समजत नाही आहे. नक्की याला दर्शन बांदेकर बोलायचं का विवेक शेलार बोलायचं काही समजत नाही आहे. आणि पहिला चेंडू टाकला जीतचा त्याने गडी बाद होताना दिसतोय तो जीत येतोय तंबूच्या दिशेला. चांगली अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी समर्थ परब दिसत आहे. पुढील फलंदाज सुनील चौगुले पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. आणि हा सुंदर असा खोलवर चेंडू टाकला आणि विकेटचं पतन जरा चुकी होताना दिसते आणि धाव संख्या जाते 2. पण एक धावले त्याचा पण पकडणार 2. ओके समर्थ परब तिसरा चेंडू शुभम विचारसाठी सुंदर असा क्षेत्ररक्षक करताना प्रशांतच्या माध्यमातून. आणि पाहूयात पुढील 4था चेंडू समर्थ परब काय करतायत आणि आज चेंडू टाकले आणि आज दुसरी विकेट. हॅट्रिक मारायचा प्रयत्न करतायत. विवेक शेलार सुद्धा बनताना दिसतायत ते. गाडी बाद होते तो शुभम विचारे. पुढील फलंदाज शरद चव्हाण बघूया त्यांची कामगिरी कशी करत आहेत. एकूण धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या सांगा हो. स्कोर काय. सुंदर असा चेंडू समर्थने टाकलेला आहे पण शरद चव्हाण यांना काही समजलेला नाही आहे. शेवटचा चेंडू समर्थ परब बघूया काय करतायत. हॅट्रिक मारतायत का आणि हा हॅट्रिक मारलेली आहे समर्थ परब यांनी. सुंदर अशी धावसंख्या एकूण पोहोचते 2 षटकांच्या सामन्यानंतर ती 13. पुढील गोलंदाजचं नाव सांगायचं आहे मनीष. आणि ही सुद्धा विकेट होताना दिसते. कॅच आउट दिसतायत. फलंदाज बाद. मनीषने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे त्याच्या संघासाठी. पहिला चेंडू पहिली विकेट मोठी विकेट त्यांना भेटलेली आहे. एज लागून जरा आणि पुढील फलंदाज अथर्व भोसले बघूया काय करतायत आणि काय करताय. 2 चेंडू धावसंख्या पोचते ती 13. एलबी नाही ना हो. सुंदर असा आणि पण थोडी